चं दुःखद निधन झालेलं आहे. तर आपण त्यांना श्रद्धांजली वाहून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. कुंटे सर पुष्कळ वर्ष विज्ञान भारती आणि शारदा शक्ती यांच्याशी निगडीत होते. तसेच ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी याच्याशीही जवळून संबंधित होते. अ, त्यांना शारदा शक्तीतर्फे मनःपूर्वक श्रद्धांजली, भावपूर्ण श्रद्धांजली. आता आजच्या कट्ट्याकडे वळताना अ, आपण सभेची सुरुवात प्रार्थनेने करूया. मी सौ सोनाली साहू यांना विनंती करते की त्यांनी प्रार्थनेने सभेची सुरुवात करावी. सोनाली ताई. सोनाली ताई, म्यूट अनम्यूट करा आणि प्रार्थनेला सुरुवात करा. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम् विद्या च विद्यां च यस्तद्वेदो भयं सः अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः. धन्यवाद सोनाली ताई. आजच्या 79व्या विज्ञान कट्ट्याचा विषय आहे संस्कृत साहित्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान, मायनर सायन्सेस. संस्कृत साहित्यातच नव्हे तर भारतीय संस्कृतीतच आपल्या दैनंदिन आचरणच शास्त्रीय तथ्यांवरच आधारित आहे. त्यामुळे आजचा हा विषय जो आहे तो आपल्या सगळ्यांना खूपच जवळचा आहे. हा कट्ट्याची सुरुवात करण्यापूर्वी मी शारदा शक्ती आणि विज्ञान कट्टा हा उपक्रम यांविषयी थोडक्यात माहिती देण्यासाठी सौ स्नेहा जोशी यांना आमंत्रित करते. स्नेहाताई. धन्यवाद मनीषाताई. नमस्कार, मी स्नेहा जोशी शारदा शक्तीच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून देत आहे. समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचे संघटन करून त्यांच्या क्षमतांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीने समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी उपयोग करून घेणे हा या संस्थेचा मुख्य उद्देशाने शक्ती या संघटनेची स्थापना 2003 रोजी कोची इथे झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये 2006 पासून शारदा शक्ती या नावाने ही संघटना अखंड कार्यरत आहे. या अंडर आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, विज्ञान,
आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचा सामान्यांच्या जीवनावर होणारा प्रभाव याबाबत जनजागृती करण्यासाठी त्या क्षेत्रातील नामवंतांची व्याख्याने, कार्यशाळा, शिबिरे अशा माध्यमातून ही संस्था कार्य करते. याशिवाय विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांना शक्ती पुरस्कार देणे, तसेच शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रगती केलेल्या गरजू मुलीला आय शक्ती पुरस्कार देणे यासारखे विविध उपक्रम राबवते. करोना काळात देखील या संस्थेने ऑनलाईन भरपूर उपक्रम राबवले. वर्षभरात प्रसंगानुरूप वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले जातात. यामध्ये उदाहरणार्थ योग दिवस, समर्पण दिवस, गणपती उत्सव, हळदी कुंकू, विज्ञान दिवस, जेणेकरून समाजातील स्त्रिया व विद्यार्थींना नवीन ऊर्जा मिळून या कार्यक्रमास भाग पाडण्यासाठी उद्युक्त करते. विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये ही अंतर्गत वैज्ञानिक आपल्या भेटीला सारखे उपक्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतात. तसेच युवा शक्ती अभियान अंतर्गत डिजिटल लिटरसी, सायबर क्राईम, आरोग्य शिबिरे, आहार, पर्यावरण विषयी जागृती केली जाते. त्या अंतर्गत वेगवेगळ्या पोस्टर कॉम्पिटिशन्स, एक्झिबिशन सारखे उपक्रम देखील राबवले जातात. या शक्तीचे मुख्य उद्दिष्ट जरी महिला सबलीकरण असले तरी येथे अर्धनारी नटेश्वर या संकल्पनेवर विश्वास ठेवून महिला व पुरुष समसमान भाव ठेवून काम केल्यास काम अधिक चांगल्या पद्धतीने होते, या गोष्टीला इथे महत्व दिले जाते. विज्ञान कट्टा हा शारदा शक्तीचा स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी खुला मंच आहे. या उपक्रमात वेगवेगळ्या तज्ञांची व्याख्याने ठेवली जातात. तसेच त्यांच्याशी प्रश्नमंजुषेच्या सहाय्याने एकमेकांशी श्रोता आणि वक्ता जोडले जातो. भविष्यात सुद्धा अशा कार्यक्रमांना आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. जास्तीत जास्त लोकांचा सहभाग या उपक्रमामध्ये असावा. संस्थेचे सभासदत्व घेऊन आपणही असे कार्यक्रम आयोजित करण्यास सक्रिय राहू शकाल अशी अपेक्षा करून मी माझे 4 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद स्नेहाताई. आता आपण आजच्या मुख्य विषयाकडे वळूयात. आजचा विज्ञान कट्टाच्या वक्त्या आहेत डॉक्टर वृषाली भोसले, सहयोगी प्राध्यापिका, संस्कृत व शब्दकोश विभाग. यांची ओळख आपल्याला डॉक्टर उज्ज्वला माटे करून देत आहेत. उज्ज्वलाताई. नमस्कार. आजच्या आपल्या वक्त्या आहेत डॉक्टर वृषालीताई भोसले. त्या डेक्कन कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्या मूळच्या अंमळनेरच्या आहेत आणि अमरावती युनिव्हर्सिटीमधून त्यांनी BA विथ संस्कृत आणि पुणे युनिव्हर्सिटीतून MA विथ संस्कृत पूर्ण केलं आहे. त्यांना इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायची इच्छा पहिल्यापासूनच होती, म्हणून त्यांनी संस्कृत हा विषय अभ्यासासाठी निवडला आणि MA झाल्या लगेचच त्यांनी PhD सुद्धा पूर्ण केलं. MA करत असताना त्यांना राष्ट्रीय संस्कृत संस्थान दिल्ली यांची स्कॉलरशिप मिळाली होती. तसंच PhD करत असताना सुद्धा त्यांना जस्टिस ढवळे फेलोशिप आणि इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च यांच्यातर्फे ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळाली होती. त्यांना राष्ट्रसेवा समूह यांच्यातर्फे जिजाऊ पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यांनी विविध कॉन्फरन्सेसमध्ये पेपर प्रकाशित केलेले आहेत. डेक्कन कॉलेजमध्ये काम करत असताना त्यांनी कॉलेजमध्ये विविध पोर्टफोलिओ त्या सांभाळतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थिनीने PhD पूर्ण केले असून त्या म्हणजे आपल्या लीनाताई बावडेकर आहेत. दुसरं PhDचं प्रोजेक्ट सुद्धा त्यांच्याकडे चालू आहे आणि त्यामध्ये धातू असा विषय आहे.
संस्कृत ते इंग्लिश डिक्शनरी या प्रोजेक्टवर त्या काम करतात. तसंच नवज्योत या जर्नलसाठी त्या रिव्ह्युअर म्हणून सुद्धा काम करतात. अशा या वृषालीताई आज आपल्याला संस्कृतमधलं तंत्रविज्ञान या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. धन्यवाद. अनिशाताई. वृषाली मॅडम, तुम्ही आता सुरू करू शकता. तुमचा व्हिडिओ पण ऑन करा. नमस्कार. येतोय आवाज? हो, येतोय. ओके. नमस्कार. प्रथम तर मी शारदा शक्तीचे सर्व मैत्रिणींचे आभार मानते की त्यांनी ह्या मंचावर मला उपस्थित केलं, इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. तर मी स्क्रीन शेअर करते, विषयाला सुरुवात करूया. आहे तुमचा स्क्रीन ऑलरेडी आम्हाला दिसतोय. संस्कृत साहित्य म्हटलं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भवभूती, दंडी, कालिदास, स्तोत्र वाङ्मय, रामायण, महाभारत हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं. हे संस्कृत साहित्यातलं जे ललित वाङ्मय आहे ते अतिशय सुंदर आहे. पण म्हणजे संस्कृत साहित्य म्हणजे केवळ ललित वाङ्मय का, हा प्रश्न पडतो. तर हा जो समज आहे तो दूर व्हायला हवा. आपल्या समृद्ध अशा शास्त्रांवर आधारित, ज्याला आपण सायन्स असं म्हणतो, असं जे विज्ञानावर आधारित जे ग्रंथ आहे, जे आपल्या पूर्वजांनी, शास्त्रींनी लिहून ठेवलेले, ते संस्कृतमध्ये ग्रंथ आहेत, त्याला म्हणतात तंत्रविज्ञान. आता NEP नवीन शैक्षणिक धोरण सुरू केलेलं आहे. तर IKS भारतीय ज्ञान परंपरा या सदराखाली वेगवेगळ्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये भारतीय ज्ञान परंपरा ते विषय अभ्यासले जातात. तर ते कशावर आधारित आहे, तर ते संस्कृतच्या जे तंत्र वाङ्मय आहे त्यावर आधारित आहे. म्हणजे सगळ्यात पहिले जर आपण पाहायला गेलं तर संस्कृतमध्ये तंत्र वाङ्मयामध्ये कोणत्या विभाग येतो, तर गेली 14 ते 15 वर्ष झाली मी डेक्कन कॉलेजच्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागात कामाला आहे. त्या डेक्कन कॉलेजच्या कोशशास्त्र विभागात जेव्हा आम्ही डिक्शनरी बनवतो, तर त्या कॉर्पसमध्ये आम्ही 1500 बुक घेतलेले आहेत, पुस्तकं घेतलेली आहेत. आणि ह्या 1500 पुस्तकांमध्ये त्यांचे 62 ज्ञानशाखा आहेत. त्यामध्ये संस्कृतमध्ये अंदाजे 2000 ग्रंथ असतील, त्याच्यावर टीका ग्रंथ असतील, काही उपग्रंथ असतील. तर ह्या 62 ज्या ज्ञानशाखा आहेत त्याचे वेगवेगळे भाग आम्ही केलेले. ते म्हणजे सगळ्यांनीच, म्हणजे आम्ही केले म्हणण्यापेक्षा संस्कृतमध्ये त्याचे वेगवेगळे भाग आहेत. वैदिक साहित्य आहे, आर्ष महाकाव्य आहेत, पुराण, दर्शन, धर्मशास्त्र, व्याकरण, तंत्रवाङ्मय, अभिजात साहित्य येतं, बौद्ध आणि जैन संस्कृत साहित्य येतं त्याच्यात. तर ह्या भागांपैकीच एक म्हणजे तंत्रवाङ्मय. तर विज्ञानाच्या ह्या शाखेत म्हणजे ह्या तंत्रवाङ्मयामध्ये कोणते विषय येतात, तर त्यात येतात गणित, स्थापत्य, ज्योतिर्विज्ञान, ज्योतिष, कृषी, आयुर्वेद, पशुवैद्यक, रसायन. आणि त्याच्यासोबतच संगीत येतं, क्रीडा येतं, पुराभिलेख येतं, अर्थशास्त्र, संकलात्मक ग्रंथ येतात, काही काही कोशवाङ्मय येतात. तर त्याच्यापैकी एक शाखा म्हणजे तंत्रवाङ्मय, मायनर सायन्स. तर त्या मायनर सायन्समध्ये आम्ही ज्या ग्रंथांचा समावेश केला आहे त्या ग्रंथांविषयी आज आपण थोडंसं जाणून घेऊया. त्या ग्रंथांचं मी इथे स्लाइडमध्ये दाखवलंय की सगळ्यात पहिले पशुवैद्यक. त्याच्या मी त्या 4 भागांवर मी आज माहिती देणार आहे. ते म्हणजे पशुवैद्यकीय, कृषी, खेळ आणि खाद्य. तर सगळ्यात पहिले व्हेटरनरी सायन्समध्ये कोणते पुस्तकं येतात, तर त्यात येतं अश्वचिकित्सा, शालिहोत्र, अश्ववैद्यक आणि अश्वशास्त्र. अश्वचिकित्सा हा नकुल आचार्यांनी 10व्या शतकात लिहिलेला आहे. शालिहोत्र हा ग्रंथ शालिहोत्र ऋषींनी तो पण 10व्या-11व्या शतकात लिहिलेला आहे. अश्ववैद्यक, अश्वशास्त्र हा जयदत्त सूरी आणि नकुल यांनी 13व्या शतकात लिहिला आहे. आणि हस्तायुर्वेद हा पालकाप्य मुनींनी
13व्या शतकात लिहिलेला आहे. त्याच्यानंतर शिकारीवर, मृगयावर एक मॅन्युस्क्रिप्ट आहे, ते म्हणजे सैनिक शास्त्र. ते राजा रुद्रदेवाने 13व्या शतकात लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे कृषी. तर यात कृषी पराशर ऋषींनी कृषी पराशर हा ग्रंथ लिहिला आहे 11व्या शतकात. त्याच्यानंतर आपल्याला कृषीशास्त्र म्हणून पण हा एक ग्रंथ मॅन्युस्क्रिप्ट मिळते 11व्या शतकातली. आणि खेळांवर आपल्याला पुस्तकं मिळतात ते चतुरंग दीपिका, शूलपाणी यांनी ते लिहिलंय 15व्या शतकात. आणि गंजिफा खेलन हे गिरीधर यांनी पण 15व्या शतकातच ही मॅन्युस्क्रिप्ट चा काळ आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर खाद्य, याच्यामध्ये मानसोल्लास हा ग्रंथ सोमेश्वराने लिहिला आहे 12व्या शतकात. आणि भोजन कुतूहल हे पण रघुनाथ सुरींनी 12व्या शतकात लिहिलेलं पुस्तक आहे, ग्रंथ आहे. तर आपण ह्या ग्रंथांविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. आणि असं लक्षात येतं की 6व्या शतकापासून ते 15व्या शतकापर्यंत हा जो कालावधी आहे, ह्या कालावधीमध्ये हे तंत्रविज्ञान, ह्या सायन्सवर चिकित्सक अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. जवळपास हे सर्व विषय जे मी सांगितले मगाशी, की गणित, स्थापत्य, ज्योतिर्विज्ञान, ज्योतिष, कृषी, आयुर्वेद, पशुवैद्यकीय, खाद्य, तर हे सर्व विषय आपल्याला संस्कृत भाषेमध्ये आढळून येतात. त्या संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ त्याचे आढळून येतात. आणि 6व्या शतकापासून याच्यावर चिकित्सक अभ्यास केलेला होता. पण आजकाल काय की नवीन जे आपले पिढी आहे ती अतिशय हुशार आहे. पण थोडंसं आपल्याला त्यांना मार्गदर्शन करावं लागेल की जे काय शिकता आहात तर त्याचं मूळ संस्कृतमध्ये आहे. तर जर तुम्ही आयुर्वेद शिकत असाल तर तुम्हाला आयुर्वेदाचे बरेच संस्कृतमधले पुस्तकं आहे, मान्य आहे. चरक संहिता आहे, अष्टांग हृदय आहे, हे तुमच्या सिलेबसला आहे. पण संस्कृत साहित्यात काही साहित्य असं आहे, साहित्यिक ग्रंथ पण असे आहे की त्यात आयुर्वेदाचा उल्लेख आलेला आहे. उदाहरणार्थ आपण शाकुंतल घेऊ, तर शाकुंतलमध्ये एक असा उल्लेख आहे की त्या हरणाच्या पाडसाला काहीतरी थोडंसं जखम होते, तर शकुंतला म्हणते की याला इंगुदी तेल लावा. म्हणजे इंगुदी तेल हे आयुर्वेदाचाच उल्लेख तिथे आलेला आहे. त्यानंतर आपण वेटरनरी सायन्सकडे जाऊया, फूड टेक्नॉलॉजीकडे जाऊया, की आपण हॉटेल मॅनेजमेंट करतो, हॉटेल मॅनेजमेंटच्या मोठ्या मोठ्या कॉलेजला ऍडमिशन्स घेतो. पण एक आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याकडे भोजन कुतूहल सारखे ग्रंथ आहेत, मानसोल्लासासारखे ग्रंथ आहेत की त्याच्यात सगळ्या मॅरिनेशन पासून सगळ्या पद्धती सांगितलेल्या आहे रघुनाथ सुरींनी 12व्या शतकात. की व्हेज नॉन व्हेज हे पदार्थ मॅरिनेट कसे करायचे, कोणता पदार्थ टाकला तर तुम्हाला म्हणजे तब्येतीला चांगला आहे, वात कफ ह्या दृष्टीने पण. तर पहिले जर आपण आपल्या मूळ ग्रंथांचा अभ्यास केला, ज्या विषयात आपल्याला इंटरेस्ट आहे त्याला आपण जर बघितलं, तर त्याच्या मूळ ग्रंथांचा थोडासा अभ्यास केला सोबत, तर नक्कीच तुमचा स्वतःचा असा एक रिसर्च बाहेर येईल. हे तरुण मुलांना आणि विद्यार्थ्यांना मला नेहमीच सांगावं असं वाटतं. तर आपण आता विषयाकडे जाऊया. तर सगळ्यात पहिले आपण पशुवैद्यक, वेटरनरी सायन्स यावर बोलूया. तर त्याच्यात अश्वचिकित्सा, अश्ववैद्यक, अश्वशास्त्र, शालिहोत्र, हस्तायुर्वेद, मातंग लीला हे ग्रंथ येतात. तर वेटरनरी सायन्स म्हणजे काय, तर पशुवैद्यक, यात हत्ती, घोडे, पक्षी यांच्याविषयी सांगितले की त्यांचा आहार कसा असावा, त्यांच्या आजारांवर उपचार काय करावे, या सगळ्यांविषयी संस्कृत ग्रंथांमध्ये अतिशय विस्तृतपणे लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. कारण की आपण पाहिलं की वेदांमध्ये आणि जुन्या जे साहित्य आहे त्याच्यात आपले जे ऋषीमुनी होते ते निसर्गावर प्रचंड प्रेम करायचे, निसर्गाला देवता मानायचे. वेदात, पुराणात, महाकाव्यांमध्ये पशुपक्षींचा, वनस्पतींचा खूप उल्लेख आलेला आहे, त्यांचे वर्णन आलेलं आहे. वेदांमध्ये तर पक्ष्यांचा बराच उल्लेख आपल्याला दिसून येतो. तर अश्ववैद्यक, अश्वचिकित्सा हा 6व्या शतकातला ग्रंथ आहे. तो जयदत्त आणि नकुल यांनी लिहिलेला आहे. आणि जीवनानंद भट्टाचार्य यांनी तो 1893 मध्ये सगळ्यात पहिले प्रकाशित केला. त्यात घोड्यांची चिकित्सा सांगितलेली आहे. आणि हा ग्रंथ म्हणजे ह्या ग्रंथामध्ये अतिशय बारकाईने घोड्यांविषयी लिहिलेलं आहे की त्यांचा आजारपण, त्यांचा उपचार
ह्याविषयी लिहिलेलं आहे. त्यानंतर शालिहोत्र ऋषींनी अश्वचिकित्सेवरचा पहिला ग्रंथ काढला. तर शालिहोत्र ऋषींचं योगदान पशुवैद्यकीय शास्त्रामध्ये इतकं मोठं आहे की पशुवैद्यकीय शास्त्राला शालिहोत्र शास्त्र असं म्हणण्यात आलं आहे. शालिहोत्र ऋषींनी त्या ग्रंथांमध्ये जे पशुचिकित्सक विज्ञान आहे त्याला अतिशय विस्तृतपणे मांडलेलं दिसून येतं आणि म्हणून या शास्त्राला भारतामध्ये शालिहोत्र शास्त्र म्हणून मान्यता पावलेली आहे. शालिहोत्रामध्ये 48 घोड्यांच्या प्रकाराचे वर्णन सांगितलेले आहे आणि घोड्यांचं वर्गीकरण हे त्यांच्या केसांच्या आवर्तनावरून केलेलं आहे. घोड्यांचा चेहरा लांब, केस लांब, त्यांचे भारदार नाक, कपाळ, खूर, लाल जीभ आणि ओठ, लहान कान, झुपकेदार शेपटी अशा घोड्याला त्यांनी उत्तम प्रजातीचा घोडा म्हटलंय. पण जर ह्या सर्व गुण जरी त्या घोड्यामध्ये असले तरी सर्वप्रथम त्यांच्यात गतिमानता आणि वेगवानता हा गुण असणं फार महत्वाचा आहे. तरच तो घोडा उच्च प्रतीचा असं समजला जातो. त्यानुसार त्याच्यात त्यांनी बरंच वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतो की तुषार, तेजस, धूमकेतू, तांडस हे घोड्यांचं वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे. आणि घोड्यांच्या शरीरात 12,000 रक्तवाहिन्या असतात हे त्यांनी सांगितले. आणि तसंच घोड्यांचं आजारपण, त्याच्यावरची उपचार पद्धती ही त्यात सांगितले. आणि घोड्यांचं आयुर्मान साधारण 32 वर्ष असतं असं शालिहोत्र ग्रंथात शालिहोत्र ऋषींनी नमूद केलेलं आहे. आणि त्याच्या पुढे तो अश्वशास्त्र हा ग्रंथ हा 10व्या शतकात हेमसूरींनी लिहिलेला आहे. त्यात घोड्यांचं महत्व तर दिलंच आहे, त्यांचं थोडं साहित्यिक वर्णन पण आलेलं आहे. आणि आपण पाहिलं की भारतीय वाङ्मयात फार प्राचीन काळापासून घोड्यांविषयी म्हणजे घोड्यांचं महत्व फार टिकून आहे. तत्कालीन परिस्थिती पण त्याला कारणीभूत असावी, कारण की पूर्वी राजा महाराजांकडे, सरदारांकडे घोडे हे प्रतिष्ठेसाठी तर होतेच, पण युद्धातही घोडे हत्ती वापरले जायचे. म्हणून ज्याप्रमाणे माणसाचं वैद्यक शास्त्र डेव्हलप झालं त्यासोबतच असं म्हणता येईल की त्याच्या बरोबरीनेच पशुवैद्यक शास्त्र पण तिथे डेव्हलप झालेलं आपल्याला दिसून येतं त्या काळामध्ये. तर पुढचा जो ग्रंथ आहे हस्तायुर्वेद, तर हा 10व्या शतकात पालकाप्य मुलींनी लिहिलेला आहे. हा महादेव चिमणाजी आपटे आणि शिवदत्त शर्मा यांनी आनंद आश्रमातर्फे पब्लिश केलेला आहे. आणि त्या नावातच आपल्याला दिसून येतं हस्त आयुर्वेद म्हणजे हत्तींच्या वैद्यकीय उपचारावर आधारित हा ग्रंथ आहे. त्यामध्ये हत्तींची रोजची जी दिनचर्या असते, त्यांच्या तब्येतीची जी संपूर्ण काळजी कशी घ्यावी ते त्यात सांगितलेलं आहे. पालकाप्य मुलींनी हस्तायुर्वेद हा ग्रंथ तर लिहिलाच, पण त्याच्यासोबत त्यांनी हत्तींवर बरेच ग्रंथ लिहिलेले दिसून येतात. गजचिकित्सा, गजपरीक्षण, गजलक्षण अशी हत्तींवरचे लेख आपल्याला दिसून येतात. त्यानंतर कौटिल्य अर्थशास्त्र हा संस्कृतमधला जो सगळ्यात जुना ग्रंथ आहे त्यात तर म्हणजे एक स्वतंत्र विभाग आहे की ज्यामध्ये गजशास्त्राविषयी, अश्वशास्त्राविषयी, पशुचिकित्सेविषयी विशेष माहिती दिलेली आहे. म्हणजे तत्कालीन परिस्थिती जे मी म्हटलं की राजा अशोक जो होता वैशाली नगरामध्ये, त्याचं जे वैशाली नगर होतं त्या नगरामध्ये सुरुवातीलाच एक अशोक स्तंभ आहे. तर त्या शिलालेखावर कोरलेलं आहे की मानवाचं चिकित्सालय आहे त्याचप्रमाणे प्राण्यांचंही चिकित्सालय असा उल्लेख तेथे येतो. यावरून आपल्याला लक्षात येईल की त्या काळी हत्ती, घोडे आणि पशु ह्या सगळ्याच प्राण्यांच्या बाबतीत वैद्यकीय शास्त्र किती डेव्हलप होतं. त्यानंतर पुढचा ग्रंथ येतो मातंग लीला. हा 11व्या शतकात नीलकंठ यांनी लिहिलेला आहे. हत्तीशास्त्रावरील अतिशय सर्वोत्तम म्हणजे अतिशय उपयोगी ग्रंथ म्हणून मातंग लीलेकडे पाहिला जातो. त्यात 12 अध्याय असून 263 श्लोक आहेत. आणि ह्या ग्रंथाचा अभ्यास केल्यावर हे आपल्या लक्षात येतं की गजशास्त्राविषयी किती सखोल ज्ञान आपल्या पूर्वजांना होतं आणि त्याची गरज पण होती तत्कालीन परिस्थितीनुसार. त्यामुळे ह्यासारखे जे ग्रंथ आहेत, अश्वचिकित्सा, अश्ववैद्यक, अश्वशास्त्र, शालिहोत्र, हस्तायुर्वेद, मातंग लीला, हे त्या काळचं आपण व्हेटरनरी सायन्समधलं रिसर्चच म्हणूया एक प्रकारे झालेला आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मृगयेवर काय म्हणतात त्याला, सैनिक शास्त्र
शिकारीवर आधारित एक ग्रंथ आहे, जो 12व्या शतकात राजा रुद्रदेव याने लिहिलेला आहे. तो उत्तराखंडचा राजा होता. राजा रूपचंद याने हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्राण्यांची शिकार कशी करावी हे त्यात सांगितलेलं आहे. त्यानंतर कृषी क्षेत्राकडे आपण वळूया. मॅडम वृषालीताई, मी थोडं डिस्टर्ब करू का? हा, बोला. हा, तुमचं ना स्लाइड प्रेझेंटेशन जर का फुल स्क्रीनला नेलत ना तर जास्त बरं पडेल, कारण बराचसा टेक्स्ट आम्हाला वाचता येत नाहीये. आता हा, आत्ता आलं. धन्यवाद. ठीक आहे. कृषी पराशर. तर कृषी पराशर हा 8व्या-9व्या शतकातला पराशर ऋषींनी लिहिलेला ग्रंथ आहे. भारत हा आपला कृषीप्रधान देश राहिलेला आहे, त्यामुळे प्राचीन काळापासून पराशर ऋषींनी शेतीविषयी जे उपयोगी अशी माहिती त्या ग्रंथामध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये अन्नधान्यांचं महत्व, त्याचं साठवणूक कशी करायची, हे सगळं आपल्याला त्या ग्रंथामध्ये दिसून येतं. आणि त्या ग्रंथाचा विशेष असं आहे की पाऊस कधी येईल, वादळ कधी सुटेल, वारा याचा अंदाज कसा घ्यायचा हे त्या पुस्तकात सांगितलंय. आणि त्याबरोबरच शेतीला जे जोड उद्योगाविषयी आपण म्हणतो की जे गरजेचं आहे शेतकऱ्यांना, अशा पशुधनाविषयी पण, पशूंच्या निगराणीविषयी पण त्यांनी सांगितलं आहे. आणि बीजाची निवड कशी करावी, कोणतं बीज घ्यावं, त्याची जोपासना कशी करावी, पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं, याविषयी पण त्यांनी त्या ग्रंथामध्ये दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि एक म्हणजे आत्ताचं उदाहरण देऊन मी सांगू शकते की त्यांनी जे सांगितलंय की त्या ग्रंथामध्ये असं सांगितलंय कृषी पराशरामध्ये की दैनंदिन जीवनात जसं आपण परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन किंवा देवाचं नामस्मरण करून दिवस सुरू करतो, तर त्यांनी म्हटलंय शेतीविषयी कामांची सुरुवात करताना पूजनाचा विधी त्यांनी सांगितलाय. तर शेती जी सुरुवात करताना तुम्ही देवाचं नामस्मरण करा आणि त्याचा विशिष्ट असा विधी सांगितलाय. आजही आपण बघतो कोकणात भात लावणी करताना वेगवेगळ्या भाषांमध्ये लोक स्थानिक भजनं म्हणतात, ओव्या म्हणतात. म्हणजे हा जो संदर्भ आहे तो आपला पूर्वापार चालत आलेला आहे. तर यावरून हे लक्षात येतं की म्हणजे साहजिकच आपण म्हणतोच की मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे, समाजशील प्राणी आहे. त्यामुळे समूहाने एकत्र येऊन शेती करणं आणि उत्सवाच्या रूपात म्हणजे काहीतरी देवाचं नामस्मरण करून गाणं गाणून ते करणं म्हणजे काही तर त्याने थकवा जाणवत नाही. शेती एक टीमवर्क आहे. त्यामुळे शेती करायची, सगळ्यांनी मिळून करायची, गाणं गात, ओव्या गात, परमेश्वराचं नामस्मरण करत करायची, म्हणजे कामाचा ताण जाणवत नाही. आणि आजकाल कितीतरी क्लिप्स आपण पाहतो की वेगवेगळ्या भाषांमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने बघायचं तर कोकणात सुद्धा असे हे आपल्याला दिसून येतात, भात लावणीचे करताना, ओव्या म्हणताना. हा लागतोय का, सुरू झालाय? अशा पद्धतीने आपल्याला दिसून येतं की आजही जे पराशर ऋषींनी कृषी शास्त्रामध्ये सांगितलंय त्या पद्धतीची पद्धत आजही आपल्याला दिसून येते. ती परंपरा, ती संस्कृती जी आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेली आहे तीही आपल्याला यातनं दिसून येते. डॉक्टर श्रीधर वर्णेकर यांचा जो अर्वाचीन साहित्याचा इतिहास आहे, ह्या ग्रंथामध्ये आपल्याला ह्या कृषी पराशर या ग्रंथाविषयी विशेष माहिती मिळून येईल जर तुम्हाला अभ्यासायचं असेल तर. पुढे आपण बोलूया खेळांकडे. खेळांविषयी संस्कृत ग्रंथांमध्ये 11व्या-12व्या शतकात बरीच पुस्तकं लिहिलेली आपल्याला दिसून येतात. चतुरंग दीपिका हा शूलपाणी या लेखकाने 12व्या शतकात लिहिलेला ग्रंथ आहे. चतुरंग म्हणजे हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ ही सैन्याची 4 अंग.
त्यांच्या पटाला अष्टपद असं म्हणतात. हा खेळ फाशांनी सुरू व्हायचा. आत्ताचा जो खेळ आहे बुद्धिबळ, तो त्याच्या जवळ जाणार आहे असं म्हटलं जातं. 11व्या-12व्या शतकातला हा खेळ आहे आणि त्याच्या आधी पण तो खेळला जात असावा असं त्या ग्रंथांवरून आपल्याला दिसून येतं. चतुरंग म्हणजे 4 सदस्य, ज्याला आपण हत्ती, रथ, घोडा, पायदळ आणि 4 हातांचे फासे त्यात टाकले जातात. म्हणजेच बुद्धिबळासारखा तो एक गेम आहे. म्हणजेच काय, तर थोडक्यात चतुरंग दीपिका म्हणजे बुद्धिबळ खेळाची ओळख करून देणारा ग्रंथ आहे. त्यामुळे ग्रंथाचे जे शीर्षक आहे ते खूप महत्वाचं आहे. कारण की संस्कृत साहित्यामध्ये असं बरेचदा होतं, म्हणजे अगदी सहज आहे ती गोष्ट, की एखादी मॅन्युस्क्रिप्ट आपल्याला मिळते तर ती अर्धवट मिळते, मिळाली तर त्याचा लेखक माहिती नसतो. तर काही पुरावा आपल्याला मिळत नाही, लेखकाविषयी नाही किंवा त्या विषयाविषयी नाही. त्यामुळे ही घटना संस्कृत साहित्यात सहज होते. त्यामुळे चतुरंग दीपिकेसारख्या ग्रंथात बुद्धिबळावर आधारित अनेक पुस्तकं पूर्वीच्या काळी लिहिल्या गेली आणि त्यात पण आपल्याला आता ती उपलब्ध नाहीये. आणि पुढील पिढीला ते माहित असणं तर शक्यच नाही, की या बुद्धिबळ हा गेम आपल्याकडे, म्हणजे आपल्याकडची ती खरी देण आहे. पण 1790 साली विल्यम जोन्स यांनी ऑन द इंडियन गेम ऑफ चेस हा लेख प्रसिद्ध केला. त्यामुळे बुद्धिबळाच्या खेळांमधील जे संशोधक होते त्यांचं लक्ष या ग्रंथाकडे गेलं आणि मग त्यांनी तो असा सिद्धांत मांडला, की आधुनिक जगात खेळला जाणारा जो 2 हाताच्या बुद्धिबळाचा जो खेळाचा प्रकार आहे, तो मूळ प्राचीन भारतीय जो 4 हातांचे फासे टाकणारा जो खेळ होता, तो म्हणजे आत्ताचा बुद्धिबळ. तर चतुरंग दीपिका या ग्रंथातून बुद्धिबळाच्या खेळाची जी जो उत्पत्ती, विकास झालेला आहे, तो इतिहास शोधायला आपल्याला मदत झालेली आहे. तर अशा प्रकारे नवीन नवीन म्हणजेच ऐतिहासिकच्या दृष्टीने, भारतीय ज्ञान परंपरेच्या दृष्टीने आपण ग्रंथांकडे, तंत्रवाङ्मयाकडे पाहू शकतो. तसाच पुढचा एक खेळ आहे गंजिफा खेलन. हा 11व्या-12व्या शतकातला आहे. गिरीधर कृत हा ग्रंथ आहे. हा बैठी खेळ आहे. पत्त्यांच्या खेळासारखा हा खेळ आहे. महाराष्ट्रात दशावतारी गंजिफा प्रसिद्ध आहे. पत्त्यांच्या खेळांसारखा हा खेळ आहे. गंजिफाचे चित्र मी तुम्हाला दाखवते. तर महाराष्ट्रात दशावतारी गंजिफा प्रसिद्ध आहे आणि याचं अतिशय विस्तृत वर्णन आपल्याला गिरिधरकृत गंजिफा खेलन या ग्रंथात मिळतं. यात पत्त्यांची संख्या 96 असते आणि त्याचे 8 गट पडलेले असतात. काही ठिकाणी गंजिफांना छत असं म्हटलं गेलेलं आहे. ती नवग्रह छद म्हणजे नऊ ग्रहातील राशींचा गंजिफा. गंजिफांमध्ये 10 अवतारांचाही उल्लेख आहे. वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की अशा 10 अवतारांचा उल्लेख आहे आणि 3-3 पानं खेळून सारखे वाटून घेतात. दिवसा हा खेळ सुरू करतात आणि दिवसा जर हा खेळ दिवसाच करतात असं नाही, पण त्याला नियम आहे. जर दिवसा खेळ सुरू झाला आणि ज्याच्या हातात रामाचं कार्ड येईल तो डाव सुरू करेल आणि रात्री जर खेळ तुम्ही सुरू केला आणि त्याच्या हातात जर कृष्णाचं कार्ड आलं तर तो डाव सुरू करतो आणि त्या डाव सुरू करणाऱ्याला सुरक्या हा शब्द वापरण्यात आलेला आहे. थोडक्यात काय, तर आता आपण जे पत्ते खेळतो त्याच खेळातला हा थोडक्यात प्रकार आहे.
तर अशा पद्धतीने अजूनही सावंतवाडीमध्ये त्या गंजिफा खेळांविषयी माहिती सांगितलेली जाते. पुढचं आहे खाद्य. तर भोजन कुतूहल आणि मानसोल्लास हे जे ग्रंथ आहेत त्यामध्ये अतिशय विस्तृतपणे चिकित्सक पद्धतीने आयुर्वेदाच्या दृष्टीने कसा आहार असावा याविषयी माहिती आपल्याला दिसून येते. 12व्या शतकात जो भोजन कुतूहल हा ग्रंथ लिहिलेला आहे रघुनाथ सुरीने, त्यावेळी त्याने बऱ्याच पदार्थांची यादी आपल्या ग्रंथामध्ये दिलेली दिसून येते. 30-35 गोड पदार्थ त्याने त्यात दिलेले आहे. आता आपला अधिक महिना येईल, त्यात अनारसे हे आपण वाण म्हणून लावतो, तर आपल्याला वाटतं की हा आत्ताचा पदार्थ आहे का, आत्ता ही पद्धत, म्हणजे पद्धत असेल म्हणा, पण तो पदार्थ, तर तो पदार्थ 12व्या शतकामध्ये रघुनाथ सुरीने त्याच्या पुस्तकामध्ये त्याची रेसिपी सांगून ठेवलेली आहे की अनारसे कसे बनवावे. तर सोमदेवाने मानसोल्लासात व रघुनाथ सुरीने भोजन कुतूहल या पुस्तकांमध्ये मॅरिनेशन पासून सर्व पदार्थांची, व्हेज नॉनव्हेज सर्व पदार्थांचे अतिशय बारकाईने अभ्यास करून माहिती नोंदवलेली आपल्याला दिसून येतं. मानसोल्लास जो हा ग्रंथ आहे हा 12व्या शतकाच्या सुरुवातीला लिहिलेला गेलेला आहे. कल्याणी चालुक्य शासक सोमेश्वर तिसरा याने तो लिहिला आहे. आणि या ग्रंथामध्ये राजकारण, शासन, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, खगोलशास्त्र, ज्योतिष, वक्तृत्व, पशुवैद्यक, औषध, फलोत्पादन आणि त्यासोबतच भोजनाविषयी पण अतिशय माहिती आपल्याला दिलेली त्यात दिसून येतं. म्हणजे समकालीन भारतीय संस्कृतीचा तो अविभाज्य घटक असावा असं त्या पुस्तकावरून दिसून येतं. इतकं बारकाईने त्यात सगळ्या पदार्थांची यादी दिलेली आहे, त्याचं रेसिपी सांगितली आहे आणि त्याचे गुणधर्म सांगितलेले आहे. ह्या पुस्तकाची जी ठेवण किंवा पद्धत आहे त्यात 100 प्रकरणं आहे. आणि 12व्या शतकातील भारतात जे संबंधित सामाजिक सांस्कृतिक जे माहिती आहे, आपल्याला अभ्यास करून घ्यायचा असेल तर त्याच्यात खूप सारी माहिती आपल्याला मिळते. केवळ एक ऐतिहासिक दस्तावेज नाही, तर शतकानुशतकं आपल्याकडे जी परंपरा चालत आलेली आहे खाद्याविषयी त्याचे वर्णन आपल्याला त्यात मिळतं. आणि ह्या पदार्थांची उत्पत्तीविषयी आपल्याला माहिती मिळते. आणि मानसोल्लासात तर असं सांगितलंय की मांस शिजवण्यापासून, मासे किंवा नॉनव्हेज पदार्थ मॅरिनेट करण्यापासून त्याची पद्धत सांगितलेली आहे. ते कसं कापावं, स्वच्छ कसं करावं, ते चिंचेच्या रसात बुडवावं, मग गव्हाच्या पिठात त्याला लेप करावा आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळावं हे त्यांनी सांगितलंय. सेंधव मिठाचा वापर त्यात करावा, वेलची, काळी मिरी ही पद्धत मानसोल्लासात त्यांनी सांगितली आहे. अशा प्रकारे मानसोल्लासामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पाककृतींचा आपल्याला उल्लेख दिसतो. त्यानंतर तो सांगतो सोमेश्वर की खाद्यपदार्थांविषयी तर सांगतोच, पण पाण्याविषयी पण त्यांनी सांगून ठेवले. सोमेश्वर म्हणतो की शरद ऋतूतील पावसाचे पाणी, उन्हाळ्यात ओढ्याचे पाणी आणि हिवाळ्यात नद्यांचे आणि तलावांचे पाणी असे विविध स्रोतांमधून गोळा केलेले ताजे पाणी वापरण्याची शिफारस त्यांनी केलेली आहे. दररोज वापरण्यापूर्वी हे पाणी स्वच्छ कापडाने गाळून घ्यावे आणि प्रथम म्हणजे एकदाच ते पाणी उकळावं आणि एकाच दिवसात संपावं असं तो सांगतो. आणि ते शक्य नसेल तर त्रिफळा वापरण्याचा तो सांगतो की ते शुद्ध करण्यासाठी त्रिफळाचा तुम्ही वापर करा. त्याचबरोबर आंब्याचे तुकडे, चंपक फुलं, कापूर पावडर घालून तुम्ही चव वाढवण्यासाठी याचा उपयोग पाण्यासाठी तुम्ही करू शकता. तसंच त्याने नारळाच्या पाण्याचंही महत्त्व सांगितलंय. आणि हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ह्या क्षेत्रात आवड असणाऱ्यांसाठी मी सांगते की त्यात मानसोल्लासामध्ये वाईन बनवण्याच्या तंत्राचं पण तपशीलवार वर्णन केलेलं आहे, ज्यामध्ये द्राक्ष आणि ऊस ह्या
फळांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे द्राक्षाचा, की त्याचा वापर कसा करावा, ऊसाचा वापर कसा करावा, नारळ, खजूर ह्या अगदी पारंपरिक जे स्रोत आहे आपले त्याचा वापर कसा करून तुम्ही वाईन बनवू शकतात हे तंत्र पण त्याने त्याच्यात सांगितलं आहे. त्यानंतर राजघराण्यात जे गोड पदार्थ तत्कालीन वापरले केले जात होते, दुधापासून बनवलेल्या मिठाया, तांदळाच्या पिठाचे गोड पदार्थ, याची तर त्याने लिस्ट दिलेली आहे. जसं मी मागे उल्लेख केला, अनारस आहे, अनारस, आम्रपोळी, सय्याव म्हणजे करंजी, क्षीरे म्हणजे क्षीरघागरे, घारिका म्हणजे घारिया, दलिया लाडू, चुरमा लाडू, कुंडलिनी म्हणजे जिलबी, गुडपिंड, पूर्णपोळी, समिता मोदक, मुग्ध मोदक, बऱ्याच गोष्टी म्हणजे ज्या आता आपण श्रीखंड ज्याला शिकरणी म्हटलेलं आहे, पिंडक म्हणजे पेढे, लिप्सिका, लापसी, शंखपाला, शंकरपाळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आत्ताचे आपले गोड पदार्थ आहे त्याचा उल्लेख आपल्याला 12व्या शतकातल्या ग्रंथात मिळतो. ही किती विशेष बाब आहे. त्यामुळे आपण म्हणतो की आपले जो मूळ आहे संस्कृत ग्रंथ त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि नवीन पिढीला त्याची ओळख करून देणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर भोजन कुतूहल हा 12व्या शतकात लिहिलेला ग्रंथ आहे खाद्य संस्कृतीवरचा. याच्यात पण राजघराण्यातील जेवणांचं अगदी तपशीलवार वर्णन केलेलं दिसून येतं. त्याच्यासोबतच भोजन कुतूहलासोबत भावप्रकाश, सोमनाथ सुरींचा मानसोल्लास याच्यात पण भारतीय खाद्य संस्कृतीविषयी माहिती आपल्याला दिसून येतं. आणि या ग्रंथांचं विशेष एक आहे की ह्या प्राचीन ग्रंथांमध्ये ज्या पाककृती वर्णन केलेल्या आहे त्या आधुनिक पाककृतींशी, रेसिपीशी अगदी म्हणजे खूप जवळ जाणारे आहे. आश्चर्यकारक त्याच्यात आपल्याला साम्य आढळून येतं. आणि मग यातनं असंही म्हणता येईल की भोजन कुतूहल वगैरे ह्या ग्रंथांमुळे ना की मुघलांचं आपल्यावर आक्रमण होण्यापूर्वी काय इथली हिंदू संस्कृती काय होती त्याची सुद्धा माहिती मिळायला आपल्याला या ग्रंथातनं उपयोग होतो. म्हणजे खाद्यावरचा ग्रंथ म्हणजे खाद्यच भोजनच किंवा अन्नाविषयीच माहिती मिळते असं नाही, की तत्कालीन सामाजिक परिस्थिती, ऐतिहासिक परिस्थिती, इतिहास म्हणजे सगळ्या दृष्टीने अभ्यासकांना त्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने यातनं माहिती मिळू शकते आणि आपला रिसर्च आपल्याला अजून समृद्ध करता येतो. भोजन कुतूहल तर हा सगळ्यात म्हणजे प्राचीन विश्वकोशांपैकी एक म्हटला जातो अन्न पदार्थांवरचा. आणि ह्या व्यापक ग्रंथातून आपल्याला जो भारताचा जो इतिहास आहे खोलवर रुजलेला, सामाजिक, सांस्कृतिक आणि आयुर्वेदाच्या आधारे जे आपले पूर्वज आहार घेत होते, ज्या आहारात तत्वांचं पालन करत होते त्याचा आपल्याला अभ्यास करता येतो. आणि आपल्याला ह्या ग्रंथांच्या काही ग्रंथांच्या शीर्षकातनच त्याची माहिती आपल्याला मिळून येते. जसं भोजन कुतूहलातच आपल्याला कळतं की अन्न पदार्थाचे गुणधर्म, त्याचं शुद्धीकरण, स्वयंपाकाविषयीची माहिती, ते इंटरेस्ट आपल्याला निर्माण होतो या ग्रंथांच्या नावावरूनच. आणि भोजन कुतूहलात फक्त रेसिपीज सांगितल्या आहे किंवा अन्न पदार्थांचेच नावं सांगितले असं नाही, तर त्याने बरेच त्याच्यात भाग आहेत. त्या ग्रंथामध्ये बराच मोठा ग्रंथ आहे, त्याचं ट्रान्सलेशन पण अवेलेबल नाही आहे. एखाद्याच दुसऱ्या प्रकरणावर त्याचं ट्रान्सलेशन केलंय बालकृष्ण यांनी. बाबा रामदेव यांचे जे शिष्य आहेत बालकृष्ण, त्यांनी भोजन कुतूहलाच्या एका तद्धित प्रकरणाचं भाषांतर केलेलं आहे. तर त्यामध्ये गहू, तांदूळ, दूध, दही, काजू, भाज्यांचे विविध प्रकार, धान्य आणि त्यांचे गुणधर्म काय हे स्पष्ट केलेलं आहे. आणि ते पदार्थ तयार करण्याची पद्धती आणि त्या पद्धतीनुसार त्या पाककृतीवर काय परिणाम होतो हे त्यात त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी नुसतं म्हणजे स्वतःचं मत मांडलं नाहीये, तर त्यांनी संस्कृत साहित्यातली जे प्राचीन संहिता आहेत, निघंटू, चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांग संग्रह, आयुर्वेदिक ग्रंथ यांचे संदर्भ दिलेले आहे. त्यामुळे आपल्याला दिसून येतं की नुसतं त्यांनी पदार्थाची यादी दिलेली नाही, तर त्यांनी तो पदार्थ कसा बनवला आणि कशा पद्धतीने बनवला तर त्याचा काय परिणाम होईल. तर त्यातलं एक छोटं उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छिते की त्याच्यावर मी एक पेपर केला होता भोजन कुतूहलातल्या एका पदार्थावर. तो म्हणजे मंडक. मंडक म्हणजे मांडे. मी खानदेशातली, अंमळनेरची. तर आमच्याकडे खानदेशात पुरणाचे मांडे करतात. तर जेव्हा मी भोजन कुतूहलाचा अभ्यास करत होती तर माझ्या लक्षात आलं
की हे मंडक म्हणजेच मांडे. हा तर आत्ता म्हणजे आत्ताही सध्याच्या वर्तमानात पण तो बनवला जातो. तर याचा उल्लेख आपल्याला 12व्या शतकात मिळतो. तर मग मी त्याच्यावर थोडासा अभ्यास करायला सुरुवात केली त्या भोजन कुतूहलाचा मंडक या दृष्टीने. तर मी तुम्हाला सांगितलं की मी संस्कृत आणि कोशशास्त्र विभागात काम करते. तर आमच्याकडे खाली स्क्रिप्टोरियमला 1.5 कोटी स्लिप आहेत. तर त्या स्लिपा कसल्या आहेत, तर प्रत्येक शब्द आहे आणि त्या शब्दाचे, ज्याप्रमाणे मी म्हटलं की आमच्या कॉर्पसला 1500 बुक आम्ही घेतले ती डिक्शनरी बनवण्यासाठी. तर समजा उदाहरणार्थ अक्षी हा शब्द आहे, तर अक्षी हा शब्द आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये काय अर्थाने आलेला आहे, तो वैदिक साहित्यात काय अर्थाने आलेला आहे, पुराणात काय अर्थाने आलेला आहे, बौद्ध साहित्यात काय अर्थाने आलेला आहे, तंत्रवाङ्मयात काय अर्थाने. तर अशा त्या एका शब्दाचे अनेक संदर्भ तिथे मिळतात. तर जेव्हा मी हा मंडक हा शब्द पाहायला गेली, तर माझ्या लक्षात आलं की हा 12व्या शतकात याचा उल्लेख आलेला आहे आणि हा मंडक याचा पूर्वापार म्हणजे खाण्यासाठी मंडक हा पदार्थ वापरला जायचा आणि त्याचे प्रकार पण मला मिळाले. अंगार मंडक, अज्ञान गुड मंडक. तर मंडकाचे जसे नावं मिळाले तसे त्याचे आकार मिळाले, की त्याच्या आकाराबद्दल अतिशय विस्तृत माहिती त्या ग्रंथात आहे, की कोणत्या आकाराचा मंडक असायला हवा. त्याचे म्हणजे तंत्रवार्तिक झालं, बालक्रीडा झालं, ह्या पुस्तकांमध्ये त्याचे रेफरन्स मिळाले. त्यानंतर मंडकाची मला कृती मिळाली, की जी आजच्याही काळात म्हणजे त्या पुरणाच्या मांडे जसे बनवले जातात, पुरणाचे मांडे किंवा साधे मांडे, 2 प्रकारचे मांडे बनवले जातात. तर त्याची कृती, तर ती जी त्याची रेसिपी आहे ती मला तिथे मिळाली, की गरम पाण्यातनं गहू काढून मग ते वाळवायचे, ते दळायचे. हे वर्णन क्षेमकुतूहलामध्ये आलेलं आहे. मानसोल्लासात पण राजा सोमदेवाने अतिशय सविस्तरपणे मांडे बनवण्याची पद्धत सांगितलेली आहे, की ती कशी वस्त्रगाळ करावी, ते कशा प्रकारे त्याचे पीठ भिजवावं हे सगळं सांगितले. त्यानंतर मांड्यांचे प्रकार सांगितले, की म्हणजे आता आपण करतो तो फक्त गव्हापासून किंवा मैद्यापासून केलेला मांडा. तर त्यात सांगितलंय मानसोल्लासामध्ये की गहू, तांदूळ, जवस यापासून मांडे बनवले जातात. आणि मांड्यांचा एक प्रकार सारण न भरता, जसं मी सांगितलं की फक्त नुसता मांडा बनवला जातो पोळीसारखा, पुरणाचं किंवा कोणतंही सारण त्याच्यात टाकत नाही. आणि त्यातही उल्लेख आहे की पातळ मोठ्या खापरावर भाजलेले मांडे, त्याला मोठी रोटी असं म्हटलेलं आहे. आणि जे सारण न भरलेले मांडे असतात ते मांसाहारासोबत खावे असं सांगितलंय. त्यानंतर त्यांनी मानसोल्लासात पुरणाचा उल्लेख आलाय, की चना डाळ शिजवून त्यात गूळ घालून पुरण तयार करून ते भरलेले मांडे, त्याला पहलिका किंवा पोलिका असं म्हटलंय. आणि मध वापरून केलेल्या मांड्यांना मधुमेस्तक म्हटले किंवा मधुशीर्षक असा शब्द आलेला आहे. आणि हा रेफरन्स आपल्याला मिळतो भोजन कुतूहलात तर मिळतो, पण ती षष्टी शलाका पुरुष चरित म्हणून ग्रंथ आहे, परिशिष्ट पर्वणे, मानसोल्लासे, याच्यात आपल्याला ह्या मांड्यांचा उल्लेख मिळतो. त्यानंतर पंचतंत्रात सुद्धा घृतमंडकांचा उल्लेख आलेला आहे. वैजयंती कोश याच्यात दधी मंडकांचा उल्लेख आहे. अशा प्रकारे वेगवेगळे मंडक आपल्याला मांडे त्यात मिळतात. त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन मांडे खाण्याची पद्धत पण सांगितले, की मांडा हा तुपासोबत, दुधासोबत किंवा शिजलेल्या मांसासोबत खावा किंवा ताकात बुडवलेल्या वड्यासोबत खावा असं भोजन कुतूहलात उल्लेख आहे. आणि आता त्याचे गुणधर्म, जसं मी म्हटलं तुम्हाला, की भोजन कुतूहलामध्ये फक्त त्याची रेसिपी किंवा यादी दिलेली नाही, तर आयुर्वेदाच्या दृष्टीने, आहाराच्या दृष्टीने आपले पूर्वज कशा पद्धतीने आयुर्वेदाला धरून आहार करत होते त्याचं आपल्याला याच्यात सापडतात संदर्भ. तो म्हणतो की मंडकाचे गुणधर्म काय, तर मांडे गहू आणि तांदूळ यापासून बनवले जातात असा संदर्भ मिळतो. हरित संहितेत सांगितलंय की तांदूळाचा मांडा हा पित्तशामक असतो, थकवा घालवणारा असतो, अग्नीला प्रदीप्त म्हणजे भूक वाढवणारा असतो. तर लाल तांदूळाचा मांडा हा मधुर कफनाशक असतो. पांढऱ्या तांदूळाचा मांडा हा थंड असून कफकारक असतो, वात वाढवणारा असतो. जवसाचा मांडा हा उष्ण, वात निर्माण करणारा असतो. आणि गव्हाच्या मांड्याचे पण जवसाप्रमाणेच गुणधर्म त्यांनी सांगितलेले आहे. अशा पद्धतीने त्यांनी अतिशय बारकाईने
त्याचं वर्णन केलेलं आहे. हरभऱ्याच्या डाळीचं पुरण त्यांनी सांगितलंय की त्याचे गुणधर्म सांगितले. ते आम्ल, पित्तकारी, वातकारक असते. कफाचा त्याच्याने प्रकोप वाढतो. हे सगळे त्याने सांगितलेले आहे. त्यानंतर गरम मांडे म्हणजे गरम खाण्याचं पण महत्व त्याच्यात सांगितलंय की गरम मांडा हा पथ्यकारक असतो, हलका असतो, तिन्ही दोषांचा नाश करणारा असतो. त्यानंतर हरभऱ्याच्या पिठ्यापासून तयार केलेली चाणक रोटी, जे चणा डाळ शिजवून गुळ जसं मी सांगितलं त्याचा पण उल्लेख आपल्याला मिळतो. त्याचे गुणधर्म सांगितले की वृक्ष, कफ, पित्त, रक्तवर्धक, पचायला जड, हे त्याचे गुणधर्म सांगितले. आणि त्यात म्हणजे विशेष हे मांड्याचा उल्लेख मी याच्यासाठी केला की इतकं बारकाईने वर्णन की मांडा आपण खापरावर भाजतो, तर याच्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख आहे की खापरावर भाजलेल्या मंडकाचे गुणधर्म हरित संहितेत आणि सुश्रुत संहितेत सांगितलंय की अतिशय उष्ण अशा खापरावर भाजलेले अन्न मांडाच म्हणजे तो कुरकुरीत होतो आणि आकाराने लहान होतो, त्यामुळे तो वातवर्धक असतो, हे त्यांनी सांगून ठेवलेले. आणि स्वयंपाक करताना अग्नीचा संपर्क आल्याने पदार्थ लहान होतो, त्यामुळे त्याच्यात हलकेपणा येतं, हे भोजन कुतूहल सांगते. त्यात पुढे जाऊन सांगितलंय की गवताच्या तुसांवर किंवा लाकडाच्या निखाऱ्यावर भाजलेले मांडे पचायला भारी आणि मोठे असतात, असं क्षेम कुतूहल म्हणतो. आणि मिताक्षर म्हणजे याज्ञवल्क स्मृतीत सांगितलंय की मांडा हा दीर्घकाळ टिकणारा पदार्थ आहे. आणि पुढे जाऊन एक सांगितलंय सोमदेवाने की तो दीर्घकाळ टिकणारा आहे, म्हणून तो स्थूल आणि कठीण आहे. तो जड आहे, पोषक आहे, पण तो बल देणारा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एखाद्या पदार्थाचं, त्याची रेसिपी, त्याचे गुणधर्म हे सगळं आपल्याला भोजन कुतूहल झालं, मानसोल्लास झालं, याच्यात सापडतं. तर संशोधकांच्या दृष्टीने मी एक सांगू शकते की कारण मी कोशशास्त्रात काम करते, तर आता मी मांडे याचा अभ्यास करायला गेली तर सर्वप्रथम मी क्रोनॉलॉजीनुसार बघितलं तर मंडक हा शब्द कुठे येतो, तर तो रामायणात येतो. रामायणात काय म्हणून येतं, तर एक गाव म्हणून येत, एका गावाचा उल्लेख म्हणून येतो. साहित्यशास्त्रात मंडक म्हणजे नृत्य मातृका या अर्थाने येतो. पण खाद्यपदार्थ म्हणून मंडकाचा उल्लेख आपल्याला 5व्या शतकात मत्स्य पुराणात पहिले आलेला दिसतो. मग कालदृष्ट्या तो 12व्या शतकात रघुनाथ सुरीपर्यंत भोजन कुतूहलात त्या मंडकाचा संदर्भ आपल्याला आलेला आहे. आणि अलीकडच्या काळात मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजल्याचा उल्लेख आपल्याला एकनाथांच्या अभंगात सापडतो. त्यानंतर लीळा चरित्रात येतो. अशा प्रकारे जो एखादा विषय असतो, जो भारतीय ज्ञान परंपरेला धरून, नवीन शैक्षणिक धोरणाला धरून जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर हे त्याचं मूळ आहे. तर सर्वप्रथम आपण तिकडे गेलं पाहिजे की याचं मूळ काय आहे. मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवते की मांडे कसे बनवतात खानदेशात. थोडक्यात जी पद्धत आपण ह्या ग्रंथांमध्ये पाहिली, आता खरं कौशल्य म्हणजे पोळपाटावर लाटल्यानंतर तो मांडा हातावर घेऊन पूर्ण करणं, तुटू न देणं. आणि ही परंपरा अशी कोणी कोणाला शिकवली नाहीये, ती आजीकडनं आईकडे, आईकडनं मुलीकडे, अशी ती परंपरा चालत आलेली आहे. आणि अजूनही ती टिकून आहे. आणि अशा त्या परंपरेचा उल्लेख आपल्याला इतक्या जुन्या शास्त्रांमध्ये मिळतो आणि त्याच्या गुणधर्मानुसार मिळतो. त्यामुळे साहजिकच आपलं
कुतूहल खूप वाढतं आणि असं वाटतं की नवीन जे संशोधक आहेत, विद्यार्थी आहेत, नवीन पिढी आहे ती खूपच शार्प आहे आजकाल. तर त्यांना फक्त आपल्याला दिशा द्यायची आहे आणि त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं पाहिजे की सगळ्या शास्त्राचा उगम हा आपल्या संस्कृतमध्ये आपल्याला सापडतो. तर अशा प्रकारे संस्कृत साहित्यात आपल्याला समृद्ध अशी शास्त्र परंपरा, ग्रंथसंपदा आपल्याला दिसून येते आणि ती खूप उपयोग करणारी आहे ज्ञानाचा. आणि त्यासाठी त्यांचे जे हस्तलिखित आहे ते सर्वांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. अजूनही बरेच अनपब्लिश्ड मॅन्युस्क्रिप्ट आहे बऱ्याच विषयांवर. पशु वैद्यकीय म्हणा, भोजन कुतूहल म्हणा, हत्तींच्या अभ्यासावर म्हणा किंवा खेळांवर म्हणा, सगळे मॅन्युस्क्रिप्ट अजूनही आपल्याकडे बऱ्याच संस्थांमध्ये आहेत की जे अनपब्लिश्ड आहे. त्याची निदान सूची जरी झाली एक, तरी ते पुढच्या पिढीपर्यंत ते ज्ञान जाणं फार गरजेचं आहे. आणि ह्या ज्या जुन्या आपल्या ग्रंथकारांनी याच्यावर चिकित्सक अभ्यास करून ठेवलेला आहे त्याचा उपयोग होणं फार गरजेचं आहे. आपण म्हणजे पुण्यासारख्या शहरात तर अजूनही संस्कृतवर खूप अभ्यास सुरू आहे, बरेच संस्था आहे. आमचं जे डेक्कन कॉलेज आहे तिथे जो संस्कृत आणि कोशशास्त्र विभाग आहे त्यात डॉक्टर प्रसाद जोशी आमचे कुलगुरू आहेत आणि संस्कृतचे गाडे अभ्यासक आहेत, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त व्याकरणाचे तज्ज्ञ आहेत. तर ते तर तिथे म्हणजे ते अजूनही सगळ्यांना पाहिजे त्या विषयावर मार्गदर्शन करायला सगळेच तयार असतात. तर अशा संस्कृतच्या आमच्या तुम्ही संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाला जर भेट दिली तर तुम्हाला नक्कीच नवीन नवीन विषय कळतील, नवीन गोष्टी कळायला माहिती होईल. आमचा ओपन डे असतो संस्कृत डिपार्टमेंटचा, त्या दिवशी तुम्हाला डिक्शनरी पाहायला मिळेल आणि कोश संपादनाचं काम कसं सुरू आहे ते पाहायला मिळेल. अशा पद्धतीने थोडक्यात माहिती मी सांगितलेली आहे. धन्यवाद वृषाली मॅडम. अत्यंत थोड्या वेळात प्राण्यांपासून सुरू करून वृषालीताईंनी आपल्याला वैद्यकशास्त्र किंवा ॲग्रिकल्चर, खेळ आणि शेवटी खाद्यशास्त्र या 4-5 विषयांची माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याच्यातले महत्त्वाचे असलेली ग्रंथ याचाही आपल्याला उल्लेख केला. तर माझा असा एक प्रश्न आहे. आता हे डिस्कशन सगळ्यांसाठी ओपन आहे. प्रश्न विचारू शकता. चॅट बॉक्समध्ये ठेवलेत तर मी ते प्रश्न विचारीन किंवा जर हँड रेज केला तर आपण स्वतःही विचारू शकता. मला असं विचारायचं होतं की संस्कृतमध्ये खरंच आपल्याकडे खूप मोठं ज्ञानभंडार आहे. पण संस्कृत ही भाषा तशी आता फार कमी लोकांना कळणारी आहे आणि कॉन्टेक्स्च्युअल मीनिंग आणि एक्झॅक्ट मीनिंग हे तर सेपरेटली कळणं फारच अवघड गोष्ट आहे. तर अशा वेळी डेक्कन कॉलेज किंवा बाकी ट्रान्सलेशनल सिस्टीम्स ज्या असतील अवेलेबल त्यानुसार हे जे ग्रंथ आहेत त्याचा काही ट्रान्सलेशन करायचा किंवा डिजिटायझेशन करायचा प्रयत्न झालेला आहे का? तर त्याचीही माहिती सांगा. आमच्या ज्या संस्कृत डिपार्टमेंटमध्ये आमच्या ज्या कॉर्पसला 1500 बुक आहेत ते सगळे स्कॅन झालेले, डिजिटायझेशन झालेले आहे. संस्कृतच्या ज्या 1.5 कोटी स्लिप आहे रेफरन्सच्या त्याचं डिजिटायझेशन झाले. डेक्कन कॉलेजला मोठी लायब्ररी आहे, त्या सगळ्या पुस्तकांचं स्कॅनिंग झालेलं आहे, डिजिटायझेशन झालेलं आहे आणि बऱ्याच पुस्तकांचे ट्रान्सलेशन हे आज उपलब्ध आहेत. ऑनलाईन पण आहे, आमच्याकडे पण आहेत आणि त्याचं नाही तर तेच मी सांगितलं की डेक्कन कॉलेज झालं, पुणे विद्यापीठ झालं, भांडारकर संस्था झाली, वैदिक संस्कृत येथे आजही संस्कृतचे बरेच खूप विद्वान आहेत, अभ्यासक आहेत जे कधीही तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार असतात. तर त्यामुळे तुम्ही असं म्हणजे माझं हे सांगणे की फक्त लँग्वेजचे विद्यार्थी, आर्ट्सचे विद्यार्थी तरच संस्कृतकडे वळा असं नाही. तर तुम्ही कायद्याचे विद्यार्थी असाल तर अर्थशास्त्रासारख्या जुन्या विधिशास्त्रावर जुनी टॅक्स पद्धती, जुनी शासन पद्धती हे विद्यार्थी, हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी, साहित्यशास्त्रातले, वैद्यकीय शास्त्रातले, आयुर्वेदातले हे सगळेच जण तुम्ही म्हणजे संस्कृतच्या ग्रंथांचा दालन कधी सगळ्यांसाठी खुला आहे आणि मार्गदर्शन करायला तर आम्ही सगळेच तयार असतो.
की नाही. बऱ्याच पुस्तकांचे ट्रान्सलेशन अजून व्हायचे, पण झाले पण आहेत. धन्यवाद. असं कोणीतरी विचारलंय की ओपन डे कधी असतो डेक्कन कॉलेजचा, की जेव्हा आम्हाला हे बघायला येता येईल? तो आम्ही त्या वर्षी ते जाहीर करतो. तर होईल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला शेअर करेल ते. ओके. उज्ज्वला माटे यांनी हँड रेज केलाय, त्यांनी अनम्यूट करून प्रश्न विचारावा. उज्ज्वला ताई. माझा असा प्रश्न होता की जसं हे आता तुम्ही भोजन किंवा आयुर्वेद ह्याच्या संदर्भात सांगितलं, तर तसं तंत्रज्ञान म्हणजे जसं ते पोलादाचा स्तंभ उभारला गेलाय फार पूर्वी, तर मग असे जे काही आश्चर्यजनक किंवा मंदिरांमध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यातनं 7 सूर येतात किंवा असं, अशा ज्या गोष्टी आहेत तर त्यांच्या मागीचं विज्ञान काय, तर याच्या संदर्भात काही ग्रंथ तिथे आहेत का, किंवा त्याच्याविषयी कोण अभ्यास करतं आणि काही त्याच्यावरती झालंय का म्हणजे पुढे असं? तुम्ही त्याच्यासाठी इंडोलॉजीच्या डिपार्टमेंटला त्या तज्ज्ञांशी चर्चा करू शकता. ते अतिशय विस्तृतपणे तुम्हाला याविषयी माहिती देतील. आमच्या आर्किओलॉजीत पण आहे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठात पण आहे पुराभिलेख. तर इंडोलॉजीचे तज्ज्ञ याविषयी बराच अभ्यास करतात. आर्किओलॉजीचे आमचे विद्यार्थी करतात. म्हणजे आणखीन काही? हे डेक्कन कॉलेजमध्ये पण इंडोलॉजी अवेलेबल आहे का? नाही, तसं इंडोलॉजी नाहीये, पण आर्किओलॉजीचे विद्यार्थी करतात. आमच्याकडे तसे तज्ज्ञ आहेत, प्रोफेसर आहेत की त्यांचा इंडोलॉजीचा अभ्यास झालाय. आमच्याकडे डेक्कन कॉलेजला आर्किओलॉजी, लिंग्विस्टिक आणि संस्कृत असे 3 डिपार्टमेंट आहेत. अच्छा. अजून काही प्रश्न आहेत का कोणाचे? जर प्रश्न नसतील तर सर्वांतर्फे मी शारदार शक्ती आणि आजचे सर्व प्रेक्षक यांच्यातर्फे डॉक्टर वृषाली भोसले यांचे आभार मानते. धन्यवाद. खूप छान माहिती मिळाली. आणि आता आपण कार्यक्रमाचा अंत शांती मंत्राने करू. सोनाली ताईंना मी विनंती करते की त्यांनी शांती मंत्राने सभेची सांगता करावी. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. आजच्या सर्व प्रेक्षकांना पुढील विज्ञान कट्ट्याविषयी एक आठवण. 21 फेब्रुवारी 2026 शनिवार, म्हणजे बरोबर अजून 15 दिवसांनी आपला 80वा विज्ञान कट्ट्याचा प्रोग्राम, तसंच सायन्स डे, नॅशनल सायन्स डे या निमित्त पोस्टर कॉम्पिटिशन, असे 2 इव्हेंट्स COEPच्या मिनी ऑडिटोरियममध्ये ऑनलाईन नाही, ऑफलाईन पद्धतीने असणार आहेत. तर सर्वांना अशी विनंती आहे की आपण या कार्यक्रमासाठी जरूर वेळ काढून या. दुपारी 2:30 ते 4 अशी ही कट्ट्याची वेळ आहे. आणि विषय जो आहे तो आजकाल आपण प्रत्येक जितकी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॅटरी असतात, एनर्जी स्टोरेज डिव्हाइसेस असतात. तर इनोव्हेशन्स इन मॉडर्न एनर्जी स्टोरेज सिस्टीम्स हा विषय आहे कट्ट्याचा. सर्वांनी जरूर या कट्ट्याला COEP मध्ये मिनी ऑडिटोरियमला अवश्य उपस्थित राहावे. धन्यवाद.